श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक रोप असतं. छोटंसं असताना असेल त्या मातीमध्ये लावलं जातं. परिस्थिती असेल तशी त्याला खत पाणी घातलं जातं. कधी त्या रोपाला पाणी कमी पडतं, कधी सूर्यप्रकाशाची ऊब कमी पडते, पण ते रोप तसंच तग धरून राहतं. त्या रोपाचं आता झाड व्हायला लागतं. दरवर्षी पानगळ होते. बरीचशी पानं गळून जातात, पुन्हा नवीन पानं येतात. हळूहळू झाड मोठं होतं. त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशांना पसरायला लागतात. सारं आकाश कवेत घेऊ पाहतात. नवीन वाटा शोधायला लागतात. कधीतरी त्या फांद्या छाटल्या जातात, पण परत त्या छाटलेल्या फांदीला पालवी फुटते. फांद्या परत वाढायला लागतात. पुन्हा नवीन दिशा, पुन्हा नवीन वाटा. श्रोते हो, एक दिवस मात्र त्या झाडाच्या खोडावरच घाव बसतो. झाड आतून तुटलं जातं, कुजलं जातं. झाड एकटं पडतं. बराच काळ सरतो. खोड सावरायला लागतं आणि एक दिवस त्या खोडालाच पालवी फुटते आणि ती पालवी पुन्हा झाड बनू पाहते. झाड कितीही बदललं तरी खोड मात्र तसंच राहतं. ते कधी बदलत नाही. कदाचित श्रोते हो, हार न मानणं हीच झाडाची खोड असावी. माणसं याहून काय वेगळे असतात. माणसांची रोपं वेगवेगळी असतील. सभोवतालची परिस्थिती ही सुद्धा वेगळी वेगळी असेल. विचारांचं खत पाणी वेगळं असेल. पण श्रोते हो, सगळं संपलं तरी पुन्हा उठून लढाईची खोड मात्र त्याच्यात असतेच. आणि श्रोते हो, माणसांची ही खोड मात्र मोडली नाही पाहिजे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वल्प विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. कुठं विश्रांती घ्यायची आणि कुठं पूर्ण थांबायचं हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ आहे. कोणाशिवाय कोणाचं चालत नसतं हे समजायलाच माणसाचं अख्खं आयुष्य जातं. कर्म फिरतीवर असतं, त्यामुळे नेहमी आशीर्वाद भेटतील असं कर्म करा. कोणाचा तळतळाट लागेल असं कर्म करू नका. शब्द देताना विचार करून द्या, कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास संपवू शकतो. अनुभवाने आपण शिकतो, कर्माने मोठे होतो. माणुसकीनं माणूस पण जपतो, पण कर्तृत्वानं कायम लक्षात राहतो. दुसऱ्याच्या हिशाचं खाल्ल्यानं तात्पुरतं पोट भरतं, पण समाधान शेवटच्या क्षणापर्यंत मिळत नाही. जेव्हा आपलीच नाती आपल्या विरुद्ध षडयंत्र करतात, त्यावेळेस कुठलंच यंत्र, तंत्र आणि मंत्र आपल्याला वाचवू शकत नाही. अनुभवाने कळतं, शांतता चांगली, कारण शब्दानं लोक नाराज होतात. प्रत्येक वेळी रागराग करायची गरज नसते. शांततेमधून सुद्धा नाराजी व्यक्त करता येते. प्रश्न दुसऱ्याच्याच वागण्याचा पडतो. आपले चुकीचं वागणं मात्र आपण सांभाळून घेतो. खेड्यात राहणाऱ्यांची नजर शहरावर असते. शहरात राहणाऱ्यांची नजर परदेशावर असते. परदेशात राहणाऱ्यांची नजर चंद्र ताऱ्यांवर असते. तरीही कोणी सुखी नाही. ज्यांची नजर आपल्या कुटुंबाकडे असते ते सुखी असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करा जगापासून दुःख लपवण्याचा, पण तुमचे निरागस डोळे खरं बोलूनच जातात. एकनिष्ठ राहणं हे उदार घेता येत नाही. ते रक्तात असावं लागतं. भरलेल्या पोटानं दिलेला सल्ला सोपा जरी असला तरी रिकाम्या पोटानं पचवणं
खूप अवघड असतं. आपण यशस्वी होऊ शकतो हा विचार फक्त मनात ठेवू नका, तर त्यासाठी जे काही योग्य मार्गाने करायला लागेल ते करा. कारण विचारांमध्ये ताकद असली तरी प्रत्यक्ष कृती ही खूप महत्वाची असते. शिकलेलं काहीही वाया जात नसतं. घर तेव्हा चालतं जेव्हा एक बाहेर आणि एक घरात काम करतं. नुसतं बाहेरून कमवून आणलेला व्यक्ती घर चालवत नाही, तर घरात दिवसभर काम करणारी सुद्धा घर चालवण्यात बरोबरीची वाटेकरू असते. म्हणून एका कामाचा रुबाब तिच्या पुढं करू नका. जर तुमचा हेतू चांगला असेल तर चुकीचा मार्ग देखील तुम्हाला योग्य ठिकाणीच घेऊन जातील. ज्यांच्या वागण्या बोलण्यात अंतर त्यांना म्हणायचं भेटू नंतर. समजूतदार माणसाला केवळ एक वाक्य वापरून आयुष्यभर छळलं जातं. तू तर समजूतदार आहेस, तू समजून घ्यायला पाहिजेस. एका समजूतदार व्यक्तीनं आपल्या आयुष्यात येणं हे भाग्य उजळण्या इतकं सुंदर असतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतं. आयुष्य असंच असतं. सुखदुःखाचं हेलकावं घेत चालावं लागतं. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची. जी लोक तुमच्या प्रवासाचा भागच नव्हती त्यांच्या नकारात्मक स्वभावाचा प्रभाव स्वतःच्या मनावर अजिबात पडू द्यायचा नाही. जिथं आपली वाट पाहिली जात नाही, आपल्याला सारखं कारण देऊन टाळलं जातं, आपल्या माघारी दुसऱ्याशी पण बोललं जातं, तिथं परतून जाणं आपल्या प्रेमाचा आपणच अपमान केल्यासारखं असतं. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. त्यामुळं एकतर यशाचं दार उघडेल, नाहीतर अनुभवाचं. स्वतःची बाजू ही ठामपणे मांडायला शिकला की कोणाचाही विरोध, टीका, टोमणं यांचा कसलाच परिणाम होत नाही. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व, तत्व, नातीगोती एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. आपण वास्तव स्वीकारायला घाबरतो. त्यामुळे अवास्तव कल्पना आणि अपेक्षा आपल्याला आयुष्यभर त्रास देत राहतात. पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट नातं आहे. फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या कायम मनाला भिजवतात.